धडा 23वा मामाची आमराई. विद्यार्थ्यांनो, आपण आधी हा धडा वाचून घेऊ आणि मग प्रश्नांची उत्तरं देऊ. उन्हाळ्याची सुट्टी लागली. कैलास मामाचा फोन आला. आम्ही मामाच्या गावी गेलो. मामाने आमराईत नेले. हिरव्यागार कैऱ्या पाहिल्या. तोंडाला पाणी सुटले. मामाने हे ओळखले. छान छान कैऱ्या तोडल्या. कैऱ्या कापल्या. फोडींना तिखट मीठ लावले. आम्ही आवडीने कैऱ्या खाल्ल्या. मुलांनो, तुम्हीही जाता का नाही मामाच्या गावी? मामाच्या गावी गेल्यावर किती मज्जा करता की नाही? आता आपण ह्या प्रश्नांची उत्तरं देऊ. चला तर तुम्ही लिहून घ्या या प्रश्नांची उत्तरे. प्रश्न पहिला, सुट्टी लागल्यावर कोणाचा फोन आला? उत्तर, सुट्टी लागल्यावर कैलास मामाचा फोन आला. प्रश्न दुसरा, मामाने मुलांना कोठे नेले? उत्तर, मामाने मुलांना आमराईत नेले. प्रश्न तिसरा, मुलांच्या तोंडाला पाणी का सुटले? उत्तर, हिरव्यागार कैऱ्या पाहून मुलांच्या तोंडाला पाणी सुटले. प्रश्न चौथा, कैऱ्यांच्या फोडींना काय लावले? उत्तर, कैऱ्यांच्या फोडींना तिखट मीठ लावले. प्रश्न पाचवा, मुलांनी आवडीने काय खाल्ले? उत्तर, मुलांनी आवडीने कैऱ्या खाल्ल्या. तुम्हाला आवडतात का मुलांनो कैऱ्या? का तुम्हाला आंबे आवडतात? पहा, ऐका, म्हणा, वाचा. ही काय आहे? कैरी. ह्या काय आहेत? फोडी. पहा, ऐका, म्हणा, सांगा. माझा मामा असा. हा काय म्हणतो? माझा मामा असा. मामाबद्दल सांगतोय तो. मामा कसा आहे? मदत करणारा. अबोल आहे, प्रेमळ आहे, हसरा आहे, हुशार आहे, धाडसी आहे, धडपड्या आहे आणि चांगला आहे. एवढे सगळे गुण आहेत मामांमध्ये. तुमच्या मित्रमैत्रिणींबद्दल वरील प्रमाणे वर्गात सांगा. आता जसं आपण इथं काय घेतलं आहे, माझा मामा असा, तसं तुम्ही काय करू शकता? माझा मित्र असा. अजून काय करू शकता? माझी बहीण अशी किंवा माझा भाऊ असा. तर आपण आपल्या आवडती व्यक्तीबद्दल असे त्या व्यक्तीचे गुण सांगू शकतो. शब्दार्थ. मामा इन इंग्लिश मॅटर्नल अंकल. आमराई मँगो ऑर्चार्ड. उन्हाळा समर. सुट्टी व्हॅकेशन. हिरव्यागार डार्क ग्रीन. कापणे टू कट. फोडी स्लायसेस. आवड लाइकिंग. तिखट मीठ लावणे म्हणजे काय? स्पाइस्ड विथ पेपर अँड सॉल्ट. कैरी रॉ मँगो. आंबा म्हणजे काय? राईप मँगो. विद्यार्थ्यांनो, हे सगळे तुम्हाला शब्दार्थ पाठ करायचे आहेत. प्रश्न पहिला, शब्द ऐका, प्रत्येकातील सारख्या अक्षरांस गोल करा. वाचा. कोणता शब्द दिला आहे इथे? औजार. औजार. औषध. औषध. इथे आपल्याला काय शोधायचे आहे? सारखा अक्षर. तर सारखा अक्षर कुठे आहे इथे? हा औ. आपल्याला काय करायचं आहे? त्याला गोल. ऐटदार. ट दला आची मात्रा दा र. ऐटदार. ऐटदार. क नला एची मात्रा ने.
ऐकणे, ऐकणे. तर ऐला आपल्याला काय करावे लागेल? सारख्या अक्षरास गोल करावे लागेल. कैलास, कैलास. कैरी, रला ईची मात्रा री, कैरी. सारखा असणारा अक्षर कोणता आहे? कै. माळ, कळ. सारखा असणारा अक्षर कोणता आहे? ळ. प्रश्न दुसरा, ऐका म्हणा. हे काय आहे? औ. कोणता स्वर आहे हा? औ. हा ऐ. हे आहे कला ऐची मात्रा, कै. ळ. प्रश्न तिसरा, पहा, ऐका, समजून घ्या, वाचा. क अधिक, अधिक म्हणजेच काय? इन इंग्लिश प्लस. क अधिक ऐची मात्रा, तर काय तयार झाले? कै. क ला ऐची मात्रा, कै. पहा आता, ऐ हे चिन्ह गिरबा. शब्द ऐका, वाचा. आता इथे आपल्याला कोणत्या शब्दांची प्रॅक्टिस करायची आहे? ऐ. ज्यांना ऐ हे चिन्ह आहे, ज्यांना ऐची मात्रा आहे, त्या शब्दांची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आता ही प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल का नाही? मी तुम्हाला वाचून दाखवते. शला ऐची मात्रा, शै. शै. लला आची मात्रा, ला. शैला. चला ऐची मात्रा, चै. न. चैन. मला ऐची मात्रा, मै. नला आची मात्रा, ना. मै ना. फला ऐची मात्रा, फै. लला आची मात्रा, ला. व. फै ला व. थै ली. कै ला स, कैलास. कै री, कैरी. समजले विद्यार्थ्यांनो? प्रश्न चौथा, अक्षरे जुळवा, शब्द बनवा. वाचा, शब्द गिरवा, लिहा. आपल्याला काय करायचे आहे? इथे दिलेले जे अक्षर आहेत, ह्या अक्षरांपासून आपल्याला नवीन शब्द तयार करायचे आहेत. उदाहरण म्हणजे एक्झाम्पल इथे दिलेले आहे. चटणी. पहा, च ट नी, चटणी. शेव. आता पहा, शेव, शेव. तर यापासून आपण अजून कोणते कोणते शब्द तयार करू शकतो? पहा, गाडा, गाडा. आपण लिहून घेऊ. गाडा, गाडा. फुगा, फुगा. पहा, नस, नस. तट, तट. चव, चव. पाचशे, बचत, बस, पाणी, पाच, गाणी, गाव, डाव, डास, शेवगा, चिवडा, शेत, धूर, कैरी, बाजा, गार, नर, अवजार, रस, सरी. तर दिलेल्या अक्षरांपासून आपण हे शब्द तयार करू शकतो. तुम्हाला अजून कोणते नवीन शब्द आठवतात का या अक्षरांपासून? तुम्ही नक्की ट्राय करा की तुम्ही अजून कोणते शब्द लिहू शकता. औत, औत, औत. कैरी,
कैरी. केर केर. शेत शेत. बाजा बाजा. पाच हाव. चिवडा. फुगा. धूर. पहा, गिरवा, लिहा, वाचा. ए ऐ ओ औ. हे सगळे काय आहेत? स्वर आहेत की नाही? प्रश्न 6वा. पुढील चित्रांची नावे पूर्ण करा. हे तर तुम्हाला येतं. बाण बाण. सूप. ही काय आहे वाघाची? शेपूट. शेपूट. शला ए ची मात्रा शे. पला मोठ्या ऊ ची मात्रा पू. शेपूट. शेपूट. हे काय आहे? ताट. तला आ ची मात्रा ताट. हा काय आहे? हा आहे ओढा. ओढा. हे काय आहेत? पैसे. पला ऐ ची मात्रा पैसे. हे काय आहे? औत. हा काय आहे? एडका. तर आपण काय लिहिणार? एडका. दोघी जणी काय खेळत आहेत? फुगडी. फुगडी. हा काय आहे? फेटा. फला ए ची मात्रा फेटा. बाण. सूप. शेपूट. ताट. ओढा. पैसे. ओत. एडका. फुगडी. फेटा. मुलांनो, हा धडा कसा वाटला तुम्हाला? आहे की नाही सोपा? आणि किती छान आहे. आपल्याला कशी मामांची आठवण काढून देतो हा धडा. तुम्हाला पण तुमच्या मामाची आठवण येत असेल, गावी जावंसं वाटत असेल, तर या उन्हाळ्याच्या सुट्टीत नक्की जा. तर चला मुलांनो, आता आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. टेक केअर.